तर नितीनवर माझं एक लय वेगळं लक्ष होतं आणि नितीन जेव्हा जरा शानपणा आला त्याला आणि मला सोडून गेला, चांगलं झालंय आणि बाद होऊ नये, थोडी संगत बी त्याला चांगली लागली नाही, तर मी एका कोचला भेटलो आणि मी सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे त्याला घ्या. मग तिने त्याला आपल्यापाशी घेतला, तर तो इथंच राहायला होता. मग मला झोप लागायची नाही, हो सायकल घ्यायची, तो खोलीवर कुठं आहे तिथं कुठनं लांब न नुसता मला दिसला तरी म्हणजे एक समाधान वाटावं. कोण नितीन खुर्द? हा, मग ते दिसला तर दिसायचा, नाही तर नाही. मग मी एक दिवशी त्या कोच पाशी आलो, अहो म्हणलं माझ्यापाशी काय करत नाही म्हणून मी तुमच्यापाशी. तर त्या कोचने मला आता शिव्या दिल्या. तो अजून म्हणले सुपात आहेस, मी जात्यात आहे, बर, आणि तू आपलं स्वार्थ बघ, त्यांचं बघू नकोस. तर मी त्यासनी हात जोडलं आणि हे मला जमायचं नाही. आणि मी परत संध्याकाळी गेलो, कांतीला जाधव खोलीवर गेलो. त्या खोलीवली पोरं सगळी बाहेर काढलीत आणि एक आप्पा म्हणून पोरग होतं लहान, त्याच्याकडनं ती माझी मला ती एक जे काय करून घ्यायचं होतं. ती सजा अशी होती वस्ताद की तुम्ही स्वतः नाही या वस्तादून स्वतः आपण चुकीचं म्हणजे घडविलीत, म्हणजे त्या मुलगाला मार्गदर्शन देऊन सुद्धा माणसं सोडून गेलीत म्हणून स्वतः 2 सळ्या घेऊन भाजून घेतलेला माणूस आहे. पाठीवर डाग आहेत. ज्यावेळी एखाद्या परिणाम घडवतो माणूस, त्यावेळी परिणाम सोडून जातो, त्यावेळी काय त्रास होतो. माझ्या पोराला सुद्धा मी प्रेम केलेलं नाही असं म्हणले. आणि ही गोष्ट मला ज्यावेळी समजली तेव्हा मला फार वाईट वाटलं. मग असं आता सुद्धा घडत